शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. 4 फेब्रुवारी सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींचा थेट युक्तिवाद. न्यायालयाची स्पष्ट निरीक्षणे. प्रकरण गंभीर असल्याचे संकेत. 4 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सुमारे 15 मिनिटे थेट युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत हा विषय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण संघराज्य रचनेशी संबंधित असल्याचं स्पष्ट मत नोंदवलंय. न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील अधिकार संघर्षाकडे गांभीर्यानं पाहिले जात असल्याचे संकेत दिले. सुनावणी दरम्यान न्यायालयानं असे निरीक्षण नोंदवले की लोकनिवडीतून आलेल्या राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरेक किंवा असंविधानिक हस्तक्षेप होतो का याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबतही न्यायालयानं सावध भूमिका घेत कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कारवाई झाली असल्याचा आरोप हलक्यात घेता येणार नाहीत असं स्पष्ट केलंय. ममता बॅनर्जी यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि घाईघाईनं कोणताही अंतिमादेश देणे योग्य ठरणार नाही असं नमूद केलं. या प्रकरणात घटनात्मक मुद्दे, संघ राज्य व्यवस्था आणि राज्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न गुंतलेला असल्यानं सखोल आणि सविस्तर सुनावणी आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलंय. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पुढील टप्प्यात केंद्र सरकारकडून तसेच संबंधित तपास यंत्रणांकडून सविस्तर उत्तर आणि लेखी भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी लवकरच ठेवली जाणार असून त्या दिवशी प्रकरणाच्या मूळ घटनात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे न्यायालयीन संकेत आहेत. या निरीक्षणांमुळे केंद्र सरकारची भूमिका अधिक अडचणीत येण्याची शक्यता असून इतर राज्यही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचे किंवा एका राज्याचे नसून राज्य अधिकार विरुद्ध केंद्रीय हस्तक्षेप या मोठ्या संघर्षाचं प्रतीक बनलंय. पुढील सुनावणीमध्ये न्यायालय कोणती दिशा देते यावर देशातील संघ राज्य व्यवस्थेचं भवितव्य ठरवणारा महत्त्वाचा टप्पा येऊन ठेपलेला आहे.